11th ॲडमिशन 2025-26 ची पहिली मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे। म्हणजे पहिली गुणवत्ता यादी ही साइटवर उपलब्ध करून दिलेली आहे। तर मेरिट लिस्ट चेक करण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना साइटवर यावं लागेल। तर सर्वप्रथम 11th ॲडमिशन 2025 च्या साइटवर या। साइटवर आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल यावरती। तर विद्यार्थ्यांचं लॉग इन ऑप्शन इथे दिलेला आहे। रजिस्ट्रेशन सध्या बंद करण्यात आलेलं आहे त्यामुळे। तर बघू शकता स्टार्टिंगला जे ब्लू लाईन दिलेली आहे यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे ते म्हणजे मेरिट लिस्टचं। तर बघू शकता इथे प्रोविजनल मेरिट लिस्ट असं एक ऑप्शन दिलेला आहे। तर इथे विद्यार्थ्यांना क्लिक करावं लागेल। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता की तुम्ही प्रोविजनल मेरिट लिस्ट इथून डाउनलोड सुद्धा करू शकता। त्यानंतर जर तुम्हाला इथे तुमच्याकडे ॲप्लिकेशन नंबर आहे तर इथे तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाका आणि त्यानंतर सर्चला क्लिक करा। सर्चला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे जोही मेरिट नंबर आहे हा तुम्ही चेक करू शकता। तर बघू शकता अशा प्रकारे इथे तुम्हाला जोही तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं तेव्हा तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर मिळालेला आहे जेव्हा आपण पार्ट 1 रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला मेसेजसुद्धा आला असेल किंवा तुम्ही त्याची प्रिंट जेव्हा काढलेली आहे म्हणजे फॉर्म सबमिट केल्यानंतर आपण प्रिंट काढतो, जर तुम्ही प्रिंट काढलेली असेल तर त्या प्रिंटवर सुद्धा तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे। तो ॲप्लिकेशन नंबर इथे इन्सर्ट करा आणि सर्चला क्लिक करा। सर्चला क्लिक केल्यानंतर बघू शकता की तुमचा प्रोविजनल मेरिट नंबर इथे देण्यात आलेला आहे। जसा या विद्यार्थ्याचा मेरिट नंबर तुम्ही बघू शकता, याला मार्क्स किती होते हे सुद्धा बघू शकता आणि आउट ऑफ मार्क्स सुद्धा बघू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा जेही मेरिट नंबर आहे हा चेक करू शकता। तर मेरिट लिस्ट चेक करण्यासाठी जी प्रोसेस दिलेली आहे या प्रोसेसनी तुम्ही तुमचा मेरिट नंबर चेक करू शकता। तर ज्याही विद्यार्थ्यांचे पार्ट 1 लॉक आहे त्याच विद्यार्थ्यांना त्यांचा मेरिट नंबर दिसणार, ज्यांचे पार्ट 1 भरलेले नाही आहे त्या विद्यार्थ्यांना मेरिट नंबर दिसणार नाही आहे। त्यामुळे लवकरात लवकर आपले मेरिट नंबर चेक करा। तर बघू शकता तुम्हाला इथे डाउनलोड प्रोविजनल मेरिट लिस्टचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये जे तुमचे मार्क्स आहे त्या मार्क्सनुसार तुम्ही मेरिटची पूर्ण PDF चेक करू शकता। जसे की ज्यांना 500 ते 400च्या मधात मार्क्स आहे त्यांची PDF ऑलरेडी साइटवर अपलोड झालेली आहे आणि ज्यांचेही मार्क्स 399 ते 300च्या मधात आहे, 299 ते 200च्या मधात, 199 ते 175च्या मधात, तर त्यांच्या जेही PDF आहे ह्या अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेल्या नाही आहे। तरी तुम्ही वेट करा, अपलोडिंग सुरू आहे, थोड्या वेळामध्ये संपूर्ण PDF उपलब्ध होईल। तुम्हाला SSC मध्ये मार्क्स किती आहे चेक करा। एखाद्या विद्यार्थ्याला 350 मार्क्स असेल फॉर एक्झाम्पल तर तुमची PDF अजून कमिंग सूनमध्ये यायची आहे। तर तुम्ही वेट करा, तुमची सुद्धा पूर्ण PDF म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांची PDF उपलब्ध होईल। सध्या ज्यांनाही 400 ते 500च्या मधात मार्क्स आहेत त्यांची PDF उपलब्ध झालेली आहे। जर तुम्ही या PDFला क्लिक केलं तर तुम्ही संपूर्ण विद्यार्थ्यांचे मार्क्स चेक करू शकता। तर लवकरात लवकर आपली मेरिट लिस्ट चेक करा। कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि अशाच पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून 11th ॲडमिशनबद्दल राऊंड, त्यानंतर नेक्स्ट जे राऊंड होणार आहे, मेरिट लिस्ट होणार आहे, फायनल मेरिट लिस्ट होणार आहे, या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनल आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।